उपस्थित आहे। पूर्ण दिवसाचे कार्यक्रम करत करत संघटनात्मक बैठका आणि संघटनात्मक आपल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद हाही या पूर्ण प्रवासाचा एक भाग आहे। आणि ह्या पूर्ण प्रवासामध्ये कुलकर्णीजी असो आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे आमचे पदाधिकारी या पूर्ण दिवस त्यांच्या सगळ्यांचा सहवास लाभला, संवाद झाला आणि भारतीय जनता पक्षाचं काम आमदार असतील, ठाकूर साहेब असतील, कुलकर्णीजी असतील, सगळेच मान्यवर भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय ताकदीने आमच्या या जिल्ह्यामध्ये सुरू आहे, हे आवर्जून मला इथे उल्लेख करायचा आहे। तुम्ही ज्या पद्धतीने संघटनात्मक पद्धतीने एकत्र येऊन या धाराशिव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कमळ गावागावामध्ये गावातल्या शेवटच्या घरापर्यंत कसा फुलला पाहिजे यासाठी तुम्ही सगळेजण आपण लोक काम करत आहात। आज मंत्री म्हणून मी आपल्या इथे आलो असलो तरी, मंत्री म्हणून मी इथे सगळीकडे फिरत असलो तरी, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे ही माझी सर्वात पहिली ओळख आहे आणि मग मंत्री आहे। आणि म्हणून काम करत असताना, प्रशासनाशी बोलत असताना माझ्या नजरेसमोर केंद्रबिंदू म्हणून माझ्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे। कुठला निर्णय घेतल्यानंतर माझी संघटना ह्या जिल्ह्यामध्ये वाढेल, माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला ताकद भेटेल, हा दृष्टिकोन ठेवून मी तुमच्याकडे इथे आलेलो आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की माझा स्वभाव पोटात एक ओटात वेगळा आपला नाही, जे आहे तोंडावर बोलून टाकायचं। आणि भारतीय जनता पक्ष या धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष असला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांची वाटचाल आहे। असंख्य महत्त्वाची चर्चा कुलकर्णीजींबरोबर झाली, अन्यही आपले पदाधिकारी गाडीमध्ये बसले होते। पूर्ण राजकीय परिस्थिती या जिल्ह्यामध्ये नेमका कशी आहे त्याबद्दल त्यांनी मला माहिती दिलेली आहे। आमच्या आमदार रणजितसिंगजीचा जे काय काम चालू आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे, त्यांचं कौतुकी करायला पाहिजे। आज ते येणार होते पण घरगुती कारणामुळे येऊ शकले नाही। पण तुम्ही सांघिक पद्धतीने ज्या पद्धतीने एकत्र पद्धतीने काम करत आहात, कुलकर्णी साहेब तुमच्या नेतृत्वाखाली मी अपेक्षा व्यक्त करून जाईन की 2029ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण वाटचाल सुरू करू। आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला देतच आहे। एवढे कर्तबगार मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत की कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने बळ भेटत आहे। नाहीतर उगाच डीपीडीसीची यादी रद्द झाली नाही। मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष आहे, म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या धाराशिव जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून डीपीडीसीची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली, ह्यालाच देवेंद्र फडणवीस म्हणतात। आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त साधी अपेक्षा साहेबांची आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवावं की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे, 4 दिवसाची चांदणी आहे, कळेल हळू टप्प्याटप्प्याने काय होणार आहे सगळे। आणि म्हणून कुलकर्णी साहेब तुम्ही बोलत असताना ना अधिकाराने सांगा, तुम्ही आमच्या इकडच्या जिल्ह्याचे बॉस आहात, सांगा की नितेशजी 516 ठेके आहेत तुमच्या मत्स्य खात्याच्या अंतर्गत, 516 ठेके हे भारतीय जनता पक्षाच्याच विचारांच्या मत्स्य
संस्थेला भेटले पाहिजे असं सक्त ताकीद देऊन मला इथून काढा. कारण का तुमच्याच सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, हिंदू समाजाच्या ताकदीमुळे आज नितेश राणेसारखा कार्यकर्ता हा मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरतोय. ह्या गोष्टीची जाणीव मला आहे. म्हणून कुठलाही निर्णय घेत असताना पहिलं प्राधान्य हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि हिंदू समाजालाच देणार, हे माझं सरळ स्पष्ट ठरलेलं आहे. आणि म्हणून आता बैठक घेऊन आलेलो आहे. बाकीचे आपले सहकारी त्या बैठकीत होते, त्यांना कळलं आहे माझी भाषा कशी आहे आणि अधिकाऱ्यांना तर चांगलं कळलेलं आहे. आणि म्हणून जे काही माझं तुम्हाला विनंती आहे, कुलकर्णी साहेब, ठाकूर साहेब आणि अन्य सिनियर पदाधिकाऱ्यांना, आपल्या कार्यालयामध्ये बसून जे जे आपल्या पक्षाबरोबर प्रामाणिक राहिलेले कार्यकर्ते आहेत, ज्यांनी संघर्ष केला आहे, ज्यांनी निष्ठा दाखवली आहे, त्या सगळ्या जणांना एकत्र करा. ज्यांना ज्यांना मत्स्य या शेतीमध्ये काम करायचं आहे, त्या मत्स्य संस्था ज्या ज्या चालवतात त्या सगळ्या जणांची यादी मला पाठवा. प्रत्येकाला त्या त्या तलावाचे ठेका कसा द्यायचा मग काम माझ्यावर सोडा. मग माझ्यावर कसं कागदपत्र तयार करायचे तेही माझ्यावर सोडा. काही चिंता करू नका. काय 19-20 असेल ना, 19 20 मध्ये बसवायला मला येतं. तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त यादी तयार करून पाठवा. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना माझ्या खात्याच्या माध्यमातून जिथे जिथे आर्थिक सक्षम करायची गरज असेल तिथे हक्काने मला जबाबदारी टाका. जबाबदारी पूर्ण झालेली असेल हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने ते देऊन जातोय. कुठेही कमी पडणार नाही. शेवटी तुमचा अधिकार आहे आमच्यावर. आम्ही काय उगाच मंत्री फक्त मिरवायला झालेलो नाही. तुम्ही आहात म्हणून आम्ही लोक आहे. तुम्ही सांगितलं, तुम्ही बनवलं म्हणून आम्ही इथे बसलोय. आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला विश्वास देतो की आजचा हा जो काही प्रवास या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ताकदीने वाढला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आहे. आणि दुसरी बाब जे आमच्या कुलकर्णीजीने उल्लेख केला, एक तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा. मी काय माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ लोक बसले, मी काय सल्ला देणारा एवढा काय 80-90 वर्षाचं नाही. पण जेवढं मला कळतं तेवढं मी तुम्हाला एक स्पष्ट भूमिका सांगतो का हे भारतीय जनता पार्टी पक्ष हे हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिंदू समाजाला आधार देणारं, हिंदू समाजाचं संरक्षण करणारी एक दुसरी अशी पक्षात राहिलेला नाहीये. एकमेव हिंदुत्वाचा पक्ष कुठला असेल त्याचं नाव भारतीय जनता पक्ष आहे. हिंदू समाजाकडे कोण वाकड्यानी नजरेने पाहत असेल तर हिंदू समाज हे तुमच्याकडे आशेने पाहत आहे. लक्षात घ्या. हिंदू समाजाला माहिती आहे की आम्हाला आमच्या सणासुदी अगर व्यवस्थित पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा करायचे असेल तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा मला संरक्षण देईल हा विश्वास तुमच्या सगळ्यांवर एक लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही समाजामध्ये वावरत असताना जात पात ह्या विषय बाजूला ठेवा. एकमेव लक्षात ठेवा की तुम्ही हिंदू आहात आणि म्हणून तुम्हाला आज समाजामध्ये वावरायचंय हे समजून तुम्ही खरं म्हणलं तर काम करायला. अहो आपण जात या सगळ्या गोष्टी पाहत बसतो. कधी विचारलं काय मुसलमान समाजामध्ये किती जाती आहेत? आपल्यापेक्षा जास्त जाती आहे. पण आरक्षण मागायचं असेल तर ते कधी मराठा आरक्षण द्या बोलत नाहीत आपल्यासारखं. धनगर समाजाला आरक्षण द्या असं बोलत नाहीत. ओबीसी समाजाला आरक्षण द्या असं बोलत नाहीत. फक्त बोलतात की मुस्लिम आरक्षण द्या. बोलतात की नाही? मागतात काय जातीप्रमाणे त्यांच्यामध्ये पण खूप जाती आहेत. पसमंदा आहे, अन्सारी आहे, शिया आहे, सुन्नी आहे, खूप आहेत. यादीची यादी तुम्हाला वाचून दाखवू शकतो. पण कधी मागताना विचारलं जातीसाठी आरक्षण नाही. मागतानाच बोलतात ते मुस्लिम धर्माला आरक्षण द्या. ही भूमिका तुम्ही लक्षात ठेवा. या मराठवाड्यामध्ये या धाराशिवमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने ताकदीने अगर आपल्याला पक्ष म्हणून वाढायचं असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे हिंदुत्व हाच विचार घेऊन तुम्ही समाजामध्ये वावराल तर तुम्ही निश्चित पद्धतीने पुढे जाल. मी माझंच उदाहरण मी गाडीमध्ये देत होतो की भारत माता की, जरा जोरात मागून सगळे थंडावले की काय? भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद. भारतीय जनता पक्षाच्या या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने
मंचावर उपस्थित असलेले माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य ठाकूर साहेब, भारतीय जनता पक्षाचे या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य कुलकर्णीजी, माजी जिल्हाध्यक्ष सन्मान्य चालुक्यजी, सन्मान्य काळेजी, सन्मान्य मिलिंद पाटीलजी, सन्मान्य नेताजी पाटीलजी, सन्मान्य ॲडव्होकेट काळेजी, सन्मान्य पानगुडेताई, सन्मान्य कांबळे मॅडम, सन्मान्य युवराज नळे, उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले जिल्ह्याचे सर्वच प्रमुख पदाधिकारी, उपस्थित असलेले बंधू भगिनींनो आणि सर्व तरुण मित्रांनो, हे थोडं आशयवार राहील. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य बावनकुळे साहेब आणि आमचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी मंत्रिमंडळातल्या सगळ्याच मंत्र्यांना महिन्यातून 2 जिल्ह्याचा प्रवास तुम्ही केला पाहिजे अशा पद्धतीचे आदेश आम्हाला दिलेले आहेत. त्याप्रमाणे माझ्याकडे धाराशिव आणि गडचिरोली या 2 जिल्हे मला या महिन्यात दिले. कळेल ते भारतीय जनता पक्षाच्या वाकडे जाणं हे आम्हाला परवडणार नाही, हे हळू टप्प्याटप्प्याने कळेल. आणि मग बाकीचे जे काही उभाटाचे कोण आमदार आणि कोण खासदार इथे जास्त किरकिर करत असतील तर कुलकर्णी साहेब मध्ये मध्ये बोलवा. आपण काय 100% मंत्री सारखे वागत नाही, तुम्हालाही माहिती आहे. आपल्याला प्रॉब्लेम आहे तो आपल्यामध्ये. साहेबांना आठवण करून द्यायला लागतं, अरे नितेश तू आता मंत्री झालायस. पण शेवटी आपल्याला माहिती आहे की ज्याला जे भाषेमध्ये समजतं ती भाषेमध्ये उत्तर द्यायला पाहिजे, नाहीतर ती काय भाषा चालणार नाही. अगर समोरचा प्रेमाने बोलत असेल तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रेमाने बोले, पण समोरचा अगर वाकड्यात जायचं ठरत असेल तर मग तो कॉन्ट्रॅक्ट कुलकर्णी साहेब आमच्याकडे द्या, आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला काम फते करून दाखवतो. चांगल्या पद्धतीने काय चिंता करू नका, सगळ्या बाबतीत आहे. आत्ता पण मी कलेक्टर कार्यालयाच्या नंतर तुम्हाला माहिती आहे अँटी चेंबरमध्ये भेट देऊन आलेलो आहे. इकडचे काही होते अधिकारी, सगळेच आहेत असे नाही, पण काय आहेत मस्ती करणारे आमच्या कार्यकर्त्यांबरोबर भारतीय जनता पक्ष आणि परिवाराच्या आहेत. काय त्यांना थोडं आठवण देऊन आलो ते बाबा विसरू नका, बदलीचा जेव्हा चिठ्ठी हातात येईल तेव्हा आमच्याच मुख्यमंत्रीला फोन लावायचा, अन्य लोकांना नाही फोन लावायचा, आणि बाकीचे तो फोन पण उचलणार नाहीत तेव्हा. आणि म्हणून जास्त वळवळ आमच्या कार्यकर्त्यांबरोबर करायची नाही, हे या भाषेमध्ये सांगून आलेलो आहे. पहिल्या